पुढची एक मोठी बातमी आहे। माळशेज घाटामध्ये एसटी आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात झालेला आहे आणि समोरासमोर या दोन्ही गाड्यांची धडक झाली, ज्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालाय। तर 14 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। कल्याणवरून अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या बसला कारनं समोरून धडक दिली। वळणावरती ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये हा अपघात झाल्याची माहिती आहे। नाझीम मुल्ला आपल्याला याविषयीचे अपडेट्स देतात। नाझीम, यामिनी काही वेळापूर्वीची ही धक्कादायक घटना आहे। अतिशय भीषण असा हा अपघात झालेला आहे। कल्याणवरून अहिल्यानगरला ही एसटी निघालेली होती। त्याच वेळेला समोरून स्कॉर्पिओ जी कार आहे ती या ठिकाणी येत होती आणि ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचा जो आहे तो या ठिकाणी ताबा गाडीवरचा सुटला आणि थेट त्याने जाऊन एसटीला समोरासमोर धडक दिलेली आहे। यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। 4 जण गंभीर सुद्धा जखमी असल्याचं या ठिकाणी कळतंय आणि मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। सध्या महामार्ग पोलीस असतील आणि स्थानिक यंत्रणा ही सगळी तिथली वाहनं जी आहेत ते बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि दुसरीकडे या मृतांची ओळख पटवण्याचंही काम सुरू आहे आणि जे जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुद्धा सुरू झालेले आहेत। अगदी नाझीम, धन्यवाद माहितीसाठी।